क्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज, स्वर्गीय दादासाहेब दिने, सुधागड एज्युकेशन सर्व विभाग प्रमुख आजचे आपल्या सुधागड विद्या संकुलाचे आदरणीय प्राचार्य पालवे सर, उपमुख्याध्यापक श्री शिंदे सुरेश सर, पर्यवेक्षिका पाटील अनिता मॅडम, पर्यवेक्षिका काबे पूनम मॅडम, हिंदी माध्यम विभागाचे प्रमुख दीक्षित सर, एक त्याच्या प्राथमिक विभागाचे प्रमुख पडळकर मॅडम, पंडित मॅडम आणि कार्यालयीन प्रमुख बीना मॅडम आणि उपस्थित सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, त्याचे उपमुख्याध्यापक श्री शिंदे सर यांनी सर्वप्रथम संकल्पना मांडली। त्यांनी इतर विभाग प्रमुखांशी चर्चा करून सरांचा आपण एक छोटेखानी सत्कार सोहळा आपल्याला आयोजित करायचा आहे। सर्वांनी सहमती दर्शवली। आजचे सत्कार मूर्ती श्री प्राचार्य राजेंद्र पालवे सर हे सतत कार्यशील आणि कामात व्यस्त असतात। आज एकादशी आहे, त्याचबरोबर आपल्या सरांचा सत्कार हा दुर्गत सकयोग आहे। म्हणजे ज्या एकादशीचे औचित्य साधून आपण माननीय प्राचार्य श्री राजेंद्र पालवे सर यांना या कामी सर्व मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू विभाग, प्राथमिक विभाग, हिंदी विभाग, उच्च माध्यमिक, ज्युनियर कॉलेज विभागातर्फे आपण सत्कार करणार आहोत। खऱ्या अर्थाने आपल्या संस्थेमध्ये सतत उपक्रमशील, नाविन्यपूर्ण, त्याचबरोबर विद्यार्थी हिताशी निगडीत मग ती कुठलीही गोष्ट असो, माननीय पालवे सरांचा हातखंडा कोणी धरू शकत नाही। कारण मी माझ्या आतापर्यंतच्या सेवेत जेवढे मी पालवे सरांना पाहिले आहे, काम करीत असताना सर कधी थकलेले दिसत नाही। सतत त्यांचा प्रवास असतो, शाळेच्या कामासाठी ते नेहमी झटत असतात आणि कधी कोणावर काही अडीअडचणी असतील, पालकांच्या, शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सर समजून घेतात आणि व मार्ग दाखवतात। एवढे सगळे सांभाळत असताना प्रत्येक कृतीमधून ते फक्त विद्यार्थी हे केंद्रित असतात आणि या सर्वांचे आपण साक्षीदार आहोत। हे शाळा सांभाळत असताना सुधागड विद्या संकुलाचा विभाग अनेक विविध पदावर सर सध्या कार्यरत आहेत। सुधागड विद्या संकुलाचे ते प्राचार्य, रायगड जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यासेवक सहकारी पतसंस्था मर्यादित पेठ त्याचे चेअरमन आहेत। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती नवी दिल्ली त्याचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत। पनवेल तालुका संचालक आहेत। RSP कोकण विभागाचे ते अध्यक्ष आहेत। RSP महाराष्ट्र राज्याचे ते संचालक आहेत। एवढ्या शाळेचा विभाग सांभाळून सर अनेक विविध पदावर काम करीत असतात। काम करीत असताना सरांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। महाराष्ट्र राज्य क्रांतिज्योती सावित्रीबाई माई फुले आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार सन 2022-2023 मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आला। त्यानंतर उत्कृष्ट मुख्याध्यापक नवराष्ट्र टाइम्स त्यांच्याकडून पुरस्कार 2023 आणि 24 मध्ये त्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। 2-3 दिवसापूर्वी अजून एक त्यांना मानाचा तुरा मिळाला। नवराष्ट्र युवा संघटनेतर्फे ते आदर्श मुख्याध्यापक 2024 आणि 25 मध्ये त्यांना प्राप्त झाला। असे सरांची उत्तरातील प्रगती हो आणि सरांना असेच पुरस्कार मिळो हे आमच्या सर्वांकडून सर्वांचं परत एकदा पुनश्च हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी माझ्या या प्रास्ताविकाला इथं पूर्णविराम देतो। धन्यवाद सर। सामाजिक शैक्षणिक कार्यातून दिसते तुमची गुणवत्ता। सर तुम्ही चालवली समाज कार्याची चळवळ, कार्यातून तुमच्या दिसते गुणवत्तेची चळवळ। कधी न दाखवलेलं मोठेपण मनी होते समाज प्रबोधन, अशी दिव्य होते। सन्मानाचा तुरा
शिरपेचा तुमच्या आदरभावाची शाळा सांगतो जे मनात आहे आमच्या. प्रत्येक यशाचं पाऊल ज्यांच्याकडे वळते जीवन कसे जगावे जना पाहून कळते. प्रत्येक सत्कार्याला ज्यांचे पाठवण मिळते कर्तव्य म्हणजे काय हे जेना पाहून करते. अशा कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्वाचा सन्मान आपण करूया. मी या सुधागड विद्यासंकुलाचे सन्माननीय उपमुख्याध्यापक कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुरेश शिंदे व सहकारी मराठी माध्यम इयत्ता 5वी ते 10वी यांना विनंती करतो की आपण सरस्वती माहितीचा आणि विद्येची देवता सरस्वती जोरदार टाळ्या वाजवायच्या. यानंतर मराठी माध्यम इयत्ता 1ली ते 4वी मुख्याध्यापक सौ हेमलता पाटील आणि सहकारी यांना बीज जसे अंकुरते मनी कल्पना येते व्याकुळ होते किळकिळ तुटते खोल कुठे गलबलते कल्लोळात मनाच्या बीज चमकुनी जाते शब्दांचे आणि गीतांचे हे झाड पुरे मोहरते. हा गौरव संगीताचा हा गौरव कवी मनाचा हे हृदय पुष्परसिकाच्या चरणी अर्पण करणाऱ्याचा. तिसरी घंटा होते मखमल ही उलगडते रंग रंगल्या अभिनेत्याचे भान हरपुनी जाते. कसली जादू होते हारुनी सारे जाते रसिकांसाठी आसू आणिक हासू देऊन जाते. हा गौरव नाटकलेचा हा गौरव लोककलेचा त्या जगराजाच्या सेवेसाठी जीवन देणाऱ्याचा. महाजन मन माय मराठीला माझे नमन माय मराठीला आपल्या बोलीला आणि तो तिला प्रिय असे ही रत्नहिरांची कलेची असे हिला बंजार असे हिला जनाची करूया चला हिचा बहुमान जी 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 करूया चला हिचा बहुमान जी 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 जी. हा गौरव सुमनाचा हा गौरव सुमनाचा अन कलाकृती माय मराठी गाणा जपणाऱ्याचा. गौरव शब्द कलेचा गौरव रंग कलेचा गौरव नाटकाचा आणि गौरव नामंताचा गौरव नवोदिताचा नवीन उन्मेषाचा जीवन गौरव कला महारी गज व्यक्तित्वाचा. हा गौरव सृजनाचा हा गौरव सुमनाचा अन कलाकृती माय मराठी गाणा जपणाऱ्याचा. इयत्ता 5वी ते 10वी सर्व सहकारी शिक्षकांना विनंती करतो की व्यासपीठावर यायचे. मराठी माध्यम इयत्ता 5वी ते 10वी सर्व सहकारी शिक्षकांना विनंती करतो. 5वी ते 7वी इयत्ता 5वी. बीज जसे अंकुरते मनी कल्पना येते व्याकुळ होते किळकिळ तुटते खोल कुठे गलबलते कल्लोळात मनाच्या बीज चमकुनी जाते शब्दांचे आणि गीतांचे हे झाड पुरे मोहरते. हा गौरव संगीताचा हा गौरव कवी मनाचा हे हृदय
ही उलगडते, रंग रंगल्या अभिनेत्याचे भान हरपुनी जाते. कसली जादू होते, भारुनी सारे जाते, रसिकांसाठी आसू आणिक हासू देऊन जाते. हा गौरव नाटकलेचा, हा गौरव लोककलेचा, या नटराजाच्या सेवेसाठी जीवन देणाऱ्याचा. माझं मन माय मराठीला, माझं नमन माय मराठीला, आपल्या बोलीला आणि तो दिला जीव तिचा. असेही रत्न हिराची खान, कलेची असेही ना बहुजा, असेही लक्ष्मी जनाची वाट. करूया चला हिचा बहुमान जी जी जी, करूया चला हिचा बहुमान जी 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 जी. आपल्याकडे पाहता आजचे सत्कारमंत्री सुधाकर विद्यासंघाचे गौरव शब्द कलेचा, गौरव रंग कलेचा, गौरव मंत्राचा, गौरव मंत्राचा, गौरव नवोदिताचा, नवीन उन्मेषाचा, जीवन गौरव कला महर्षी दिग्गज व्यक्तित्वाचा. हा गौरव सृजनाचा, हा गौरव सुमनाचा, अन कलाकृतीतून माय मराठी बाळा जपणाऱ्याचा. सर्वांना नमस्कार. जे करावं असं वाटलं, जे करायला मिळालं. आणि दरवर्षी मात्र मी प्रत्येकाचा कुणाचा तरी काहीतरी एक कार्यक्रम असायचा आणि मनसोक्त जेवायचं. असं मनात काही कधीतरी येऊन जायचं की आपण यांचं पुढं तरी यांचं तरी उत्तर जाईल. परंतु आपल्या या सगळ्या कार्यक्रमाचे डायरेक्टर आणि या कार्यक्रमाचे आजचे नियोजित अध्यक्ष, या विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आमचे सुरेश शिंदे सर, त्याचबरोबर पर्यवेक्षिका अनिता पाटील मॅडम, शिंदे बाबुराव शिंदे सर, हिंदीचे पर्यवेक्षक दीक्षित सर, 1 ते 4च्या प्राथमिकच्या मुख्याध्यापिका हेमलता पाटील मॅडम, 1 ते 4 हिंदी माध्यमाचे दिनेश पाटील, त्याचबरोबर ज्युनियरचे पहिले ते म्हणजे बालवाडी मराठी पडवळ मॅडम, हिंदी बालवाडीच्या आमच्या पंडित मॅडम, आणि त्यांना दोनदा इथे येऊन सत्कार करावा लागला. एवढी संख्या असणारा आपलं सगळ्यातलं मोठं इंग्लिश म्हणजे इंग्रजी माध्यम. त्यांच्या आमच्या प्रमोद कुलकर्णी मॅडम, त्याचबरोबर ज्युनियरचे आमचे प्रमुख मीना मॅडम, त्यांचे सर्व सहकारी, शिक्षकेतरांमध्ये त्यांची सगळ्यात जास्त मेहनत असते. पाठांपासून तर सर्वच आमचे सगळे नायक आणि सगळीच मंडळी. त्याचबरोबर आणखीन एक पर्यवेक्षिकेचं नाव राहिलं तर आमच्या 5 ते 7चं काम बघणाऱ्या मराठी माध्यमाच्या कांबळे मॅडम, आणि खऱ्या अर्थानं सर्व बसलेले तुम्ही सर्वच माझे आधार स्तंभ आणि ज्यांच्यासाठी बसलो हे सगळेच माझे सहकारी. आज खऱ्या अर्थानं सगळ्यात म्हणजे हा कार्यक्रम सगळ्यात माझ्या नावावरतीचा होता. करायची अजिबात मनापासून इच्छा नव्हती. मी 100 वेळेस नाही, बऱ्याच वेळेस त्या माणसाला सांगितलं की नाही फक्त जेवण ठेवा आणि तुम्ही हा कार्यक्रम काय केले. 2019ला माझा सुधागडमधला प्रवास सुरू झाला, म्हणजे इथे कळंबोली विद्यासंकुलात. तो आज सगळ्यात इथे आहे.
आणि इथं असताना जे करावं असं वाटलं, जे करायला मिळालं. आणि दरवर्षी मात्र मी प्रत्येकाचा कुणाचा तरी काहीतरी कार्यक्रम असायचा आणि मनसोक्त जेवायचं. असं मनात काही कधीतरी येऊन जायचं की आपण यांचं पुढं तरी यांचं तरी उत्तर नाही. परंतु आपल्या या सगळ्या कार्यक्रमाचे डायरेक्टर आणि या कार्यक्रमाचे आजचे नियोजित अध्यक्ष, या विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आमचे सुरेश शिंदे सर, त्याचबरोबर पर्यवेक्षिका अनिता पाटील मॅडम, शिंदे बाबुराव शिंदे सर, हिंदीचे पर्यवेक्षक दीक्षित सर, 1 ते 4च्या प्राथमिकच्या मुख्याध्यापिका हेमलता पाटील मॅडम, 1 ते 4 हिंदी माध्यमाचे दिनेश पाटील, त्याचबरोबर ज्युनियरचे पहिलेचे म्हणजे बालवाडी मराठी पडवळ मॅडम, हिंदी बालवाडीच्या आमच्या पंडित मॅडम, आणि त्यांना 2दा इथे येऊन सत्कार करावा लागला. एवढी संख्या असणारा आपलं सगळ्यातलं मोठं इंग्लिश म्हणजे इंग्रजी माध्यम, त्यांच्या आमच्या प्रमोद कुलकर्णी मॅडम, त्याचबरोबर ज्युनियरचे आमचे प्रमुख मीना मॅडम, त्यांचे सर्व सहकारी, शिक्षकेतरामध्ये ज्यांची सगळ्यात जास्त मेहनत असते पाठांपासून तर सर्वच आमचे सगळे नायक आणि सगळीच मंडळी. त्याचबरोबर आणखीन एक पर्यवेक्षिकेचं नाव राहिलं तर आमच्या 5 ते 7चं काम बघणाऱ्या मराठी माध्यमाच्या कांबळे मॅडम, आणि खऱ्या अर्थानं सर्व बसलेले तुम्ही सर्वच माझे आधारस्तंभ आणि ज्यांच्यासाठी बसलो ते सगळेच माझे सहकारी. आज खऱ्या अर्थानं सगळ्यात म्हणजे हा कार्यक्रम सगळ्यात माझ्या नावावरतीचा होता. करायची अजिबात मनापासून इच्छा नव्हती. मी 100 वेळेस नाही, बऱ्याच वेळेस त्या माणसाला सांगितलं की नाही फक्त जेवण ठेवा आणि तुम्ही हा कार्यक्रम काय करू नका सांगत होता. बऱ्याच कोटे केले त्याच्या आणि एक सांगत होतं. त्याच्यात मला मी जसा त्या प्रत्येक वाक्याला मी बघत होतो तपासून, मी त्या लाईनचा आहे का, त्या लाईनला बरोबर काम करतो का, म्हणजे आणखीन जबाबदाऱ्या सगळ्या येऊन गेल्या आणि जे बोलला त्याच्यामध्ये आणखीन मला अपडेट करत राहिलो असं मला वाटतं. हा फक्त आता ते माध्यम झालं सत्कार करण्याचं, काहीच काम नाही. मला वाटतं चेअरमन झालेलं पण जवळजवळ 15 दिवस होऊन गेले, पण एक काहीतरी कार्यक्रम निमित्त असावं म्हणून या ठिकाणी केलं आणि सरांनी सांगितलं सगळं छानसं नियोजन करून मग प्रत्येक विभागाला वाटलं बाबा सरांच्या जवळ म्हणजे आपण पण त्यांचा थोडासा सत्कार करावा. त्यांनी स्वतः सगळ्यांनी या ठिकाणी मनापासून इथे आलात आणि सगळ्यांनी मनापासून इथे माझा एक कौतुक केलं. खऱ्या अर्थानं जर पुढं जगायचं असेल, पुढं काम करायचं असेल तर कुठेतरी एक एनर्जी लागते. कोणीतरी इथे मागाशी कोणतरी बोलताना बोलले, कोण बोललं काय सर दिवसरात्र फिरतात पण थकत नाही. कोण बोल हां वास्तविकमध्ये सांग. आणि खरं आहे ते थकत नाही. याचा अर्थ असा सगळ्यात माझी पहिली ऊर्जा आहे तर माझं घर. तुम्ही बघितलं असेल की कुठल्याही प्रकारचं मागणं किंवा ॲटिट्यूड किंवा हा प्रकार अजिबात नसतो. तुम्ही ज्यावेळेस घरातून जाता त्यावेळेस कधी विचारलं जात नाही की परत कधी येणार आहात, किती वाजता येणार आहात, कायसाठी चाललात आणि काय करता. ही जी एनर्जी आहे ही एनर्जीमुळे मी बाहेर पडू शकतो. हे घरातलं झालं आणि इथे काम करताना माणूस तुमच्यासारखे असे असंख्य माझ्या संगे ऊर्जा आहेत की ज्यांच्याकडे बघितलं बरेचसे माझ्या माहितीनुसार या सुधागड एज्युकेशन सोसायटीत काम करताना दीपकला माहिती आहे आणि संस्थेत काम करत असताना कितीतरी असंख्य माझ्यासारखे तुमच्यासारखे असणाऱ्या व्यक्तींसाठी मी मनापासून प्रयत्न केले आणि ते आज माझ्या माहितीनुसार चांगल्या प्रकारे यशस्वी होऊन आपल्यामध्ये बसलेलं आहे. याचं सगळ्याचं श्रेय मात्र ह्या सगळ्या ऊर्जांना जातं. ही शाळा तर माझी सगळ्यात जास्त ऊर्जा मोठी आहे. माझ्या माहितीनुसार मला टायमिंगच नाही. मी जरी बाहेर माझी 3च्या नंतर बाहेरचा निघायची वेळ असते आणि परत 9-10ला जरी आलो तर मी गेटच्या वॉचमॅनला माहिती आहे मी आल्याशिवाय जातच नाही. इथे येतो आणि मग घरी जातो. एवढं इथे मला एनर्जी एका वेगळ्या प्रकारची या ठिकाणी मिळते
याचा अर्थ प्रत्येक काम करायला पाहिजे तुमच्यासारख्या सगळ्यांनी असं नाही, परंतु तुमच्याकडे बघितल्यानंतर जी एक मनातून भावना आणि काम करण्याचा स्रोत मिळतो. नाही तर जर तुम्हीच मला इथं जर जगडून ठेवलं म्हणजे प्रत्येक वेळेस जर मला इथे थांबावं लागलं तर मी काम करू शकणार नाही. परंतु मला 100% एवढा विश्वास आहे की सगळी मंडळी माझी कुठलीही अडचण न येऊ देता एवढं सहकार्य आणि प्रेमाने काम करतात. आणखी काय पाहिजे मला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुमच्या या सगळ्यांच्या उत्तरदायित्वात मी प्रामाणिकपणे सांगतो, आज 2-4 वर्ष झाली इथे आलो आणि जे काय तुमच्याबरोबर काम करताना जे काय काम करत गेलो, मी म्हणणार नाही की पूर्ण काम केलं, परंतु मला जसं भावलं, जसं आवडलं, जसं वाटलं, जसं जमलं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यात माझ्या बऱ्याचशा चुका पण असू शकतात. चुका ज्या असतील त्या माझ्या समजा. जेवढं बरं झालं ते तुमचं म्हणजे तुमचं सहकार्य, तुमचे आशीर्वाद समजा. आणि याच्याही पुढे असंच मला एक मायाची म्हणजे थाप असते, ती जर मिळत राहिली तर मला वाटतं धावायला एक वेगळी एनर्जी माझ्याजवळ राहील. आणि त्याचबद्दल खऱ्या अर्थानं ह्याचा सत्कार या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजित केला तर मी या आयोजकाचं मनापासून या ठिकाणी शतशः ऋणी राहील. आणि ज्यांनी माझ्यासाठी इथे 2 तास घेऊन 1 तास घेऊन बसलात आणि या सत्कार माझा आखोदेखी या बघितला केला त्याबद्दल तुमचे पण सुद्धा मनापासून मी या ठिकाणी खरोखर मनापासून तुमचा कायम आभारी राहील. त्याच्याबद्दल कुठल्या प्रकारची शंका नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी खरं बोलायला नाही पाहिजे की मी जेवण दिलं आहे, कारण अनेक लोक जगामध्ये बघतो कितीतरी लोक जेवण घालतात, म्हणजे पंक्ती घालतात, काय काय करतात पण नाव सांगत नाही. मी एवढं केलं तर मला एवढं केलं, मला वाटतं मी बॅलन्समध्ये 0 राहील. कारण हे जर न करता दिलं असतं तर थोडंफार कुठंतरी साचलं असतं, परंतु दिलं आणि इकडे घेतलं त्याच्यामुळं पुन्हा मी तुम्हाला कुठेतरी देण्याच्या मार्गावर मी दायित्वात राहिलो असं मला वाटतं. आणि हा डायरेक्ट केल्याबद्दल त्यांचं पण धन्यवाद. कारण आज एकादशी आणि सगळे योगायोग चांगला, परंतु दुसरा एकादशी सोडूनचा एखादा दिवस नक्कीच योगायोगामध्ये येईल असं मला वाटतं. वाट बघतोय ते लवकरच वाट बघू नका. मध्ये 1 महिना श्रावण आला बघा, त्याच्यामुळं त्याला तर थांबणं गरजेचंच आहे. परंतु नक्कीच ती एक या अपेक्षा 100% पूर्ण करण्याची माझी एक मनातून इच्छा आहे, ती पण पूर्ण होईल. त्याच्याबद्दल पण शंका नाही. आजचा दिलेला जेवणाचा हा कार्यक्रम मी तुम्हाला मनपूर्वक माझी विनंती राहील की सगळ्यांनी तिथे घ्या, पोटभर जेवा. आणि असंच मला जेवणाच्या संधी देण्याचा संध्या मला तुमच्याकडून प्राप्त हो अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि कायम जे प्रमाणाने कमी पडतात, दिल्याने कधीच कमी पडत नाही असा माझा अनुभव आहे. तुम्ही रोज जरी पण ते सोडून काय वेगळं करता येईल का, ह्याच्यासाठी नक्कीच माझा या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. पुन्हा या ठिकाणी सर्वांना त्या सत्कारानिमित्त नतमस्तक आणि आभारी राहून या ठिकाणी पुढचा हा जेवणाचा कार्यक्रम तुम्ही पूर्ण करूनच नंतर घरी जा, पुढे राबवू नका. कोणाला एकादशी असेल तर मी स्वतः खिचडी टेस्ट केलेली आहे. खिचडी पण त्या ठिकाणी साबुदाणा खिचडी ठेवलेली आहे, पण बिगरमुखी कोणी जाऊ नये असं माझी इच्छा आहे. आणि सगळ्यांनी जेवून जावं. आणि मग जर सगळे जेवून गेला असा रिपोर्ट शिंदे सरांनी दिला तरच पुढचा योग आणेल असं न जेवलं तरी ते सांगतील त्या बाबा 100% जेवले हरकत नाही. पुढचा पण योग नक्कीच लवकर येईल. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. समुद्रामध्ये विरघळलेला झाला एकच आदराची गरज आहे, इच्छा आहे. सतत आपण क्रियाशील आहात, काम करत असतात. जाण्याची वेळ अनिश्चित असतो. आता जरी आम्ही सर तुम्ही बॅलन्स जरी साधला असता तरी तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर आपण चांगली कामगिरी केली. मी ईश्वरचरणी आज एकादशीच्या पांढरगाच्या निमित्तानं ईश्वर पांढरगाला प्रार्थना करतो की इथून पुढे आपण पुढच्या प्रवासाला अर्थात केंद्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे त्याला स्पर्श करावा आणि पुन्हा मला जेवण मिळावं अशी. यानंतर कार्यक्रमाचा अध्यक्ष आदरणीय श्री
सुरेश शिंदे सर उपमुख्याध्यापक यांनी आपलं अध्यक्ष भाषण. जेवण आहे बाहेर 5 मिनिटं, कारण जास्त काय बोलणार नाही, कारण सगळ्यांना भूक लागलेली आहे. सरांनाही बाहेर द्यायची घाई आहे, त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. तर सन्माननीय व्यासपीठावरील आजचे आदरणीय प्राचार्य आणि आजचे सत्कारमूर्ती प्राचार्य राजेंद्र पालवे सर, प्रत्येक विभागाचे विभाग प्रमुख, त्यामध्ये मराठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हेमलता पाटील मॅडम, त्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम, हिंदी माध्यमाचे पर्यवेक्षक श्री दीक्षित सर, हिंदी माध्यमाचे 1ली ते 4थीचे मुख्याध्यापक श्री दिनेश पाटील सर, त्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यामध्ये त्यांचे विभाग प्रमुख आपल्या बीना मॅडम, आमचे सहकारी पर्यवेक्षक श्री शिंदे सर, पाटील मॅडम आणि कांबळे मॅडम, आणि बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका मराठी माध्यमाच्या सौ पडवळ मॅडम आणि हिंदी माध्यमाच्या पंडित मॅडम, आणि आपण सर्वजण समोर असणारे माझे शिक्षक आणि शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी. मागे एक सभा झाली होती आणि एक सत्कार छोटासा आम्ही सरांचा केला होता. त्या सत्काराच्या वेळी सरांनी सांगितलं की मी तुम्हाला जेवण देणार आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी शिंदे सरांवर आहे. असे एक वाक्य ते बोलून बोलले, ते विसरले का काय मला माहिती नाही, पण मी मात्र विसरलो नव्हतो आणि तो दिवस आज उजाडला आणि आज त्याचं जेवण सरांच्या मार्फत ठेवायचं ठरवलं. आणि आजच का ठरवलं तर आपल्याला सुट्टी घेता येत नाही, शाळा तर बनली पाहिजे, शाळा सांभाळून आपल्या सगळ्या गोष्टी करायचे. मग आज आहे महिना अखेर आणि महिना अखेर दिवशी आपण अर्धी शाळा घेऊ शकतो आणि अर्धी शाळा घेऊन आपण या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम ठेवू शकतो. म्हणून आजचाच दिवस निवडला, त्याला आली एकादशी, पण नाविलाज झाला. त्यामुळे आम्हाला वाटलं 5-10 लोक एकादशीवाले असतील, पण एकादशी करणारे 40 लोक निघालेले आहेत त्या सगळ्या स्टाफमध्ये. तरीसुद्धा आजचा दिवस आपण टाळू शकत नव्हतो आणि आजचा दिवस आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. आजचा सत्कार हा जरा वेगळाच वाटला मला, जरा आगळा वेगळा, भव्य दिव्य. सत्कारासाठी कारणं काय आहे, कुठे पुरस्कार मिळाले हे सविस्तर शिंदे सरांनी सांगितले, देशमुख सरांनी त्याचा सगळा उल्लेख केलेलाच आहे. त्याची पुनरावृत्ती मी या ठिकाणी करत नाही. तुम्हालाही माहिती आहे, सरांना वेळोवेळी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, अनेक त्यांना पदावर त्यांची नेमणूक झालेली आहे, नियुक्ती झालेली आहे. ती कुणाचीही होत नसते नियुक्ती, कारण त्यांचं कार्यच तसं आहे, म्हणूनच त्यांची नियुक्ती झाली आहे. मागून कोणालाही पुरस्कार मिळत नसतो, पुरस्कार देणाराही पुरस्कार देताना विचार करत असतो. त्या ठिकाणी त्यांचे समिती असतात, त्या समितीमध्ये छाननी केली जाते, सगळी फाईल पाहिली जाते आणि मगच पुरस्कार दिले जातात. ते कोणालाही मिळत नसतात. अशाच प्रकारचे सर्व पुरस्कार सरांना प्राप्त झालेले, तर आपल्या सर्वांच्या वतीने मी सरांचे या ठिकाणी पुनश्च एकदा अभिनंदन करतो. आपले सर म्हणजे सतत कार्यमग्न असतात, ते आपले प्रेरणास्थान आहेत, ते कर्तव्यदक्ष आहेत, मेहनती आहेत, कणखर असे व्यक्तिमत्व आहे आणि असे प्रकारचं त्यांच्याकडे अनेक गुण आहेत देण्यासाठी, तर त्यांना आपण देऊ शकतो. मात्र या ठिकाणी त्या सगळ्या विशेषणाला ते या ठिकाणी बरोबर सगळे बसतात, ते म्हणजे कुठल्याही विशेषणापासून ते दूर नाहीत, अशीच विशेषणं त्यांना दिलेली आहेत. तर आजचा कार्यक्रम आगळा वेगळा असं मला का म्हणायचं, तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपले 9 विभाग आहेत. आपल्या या ठिकाणी आपल्या विद्यासंकुलामध्ये 9 विभाग आहेत. त्या 9 विभागाचे विभाग प्रमुख, त्यामध्ये 257 शिक्षक आहेत. ॲक्युरेट आकडा सांगतोय मी, एका दुसरं मागं पुढं असेल, ॲक्युरेट आकडा सांगतोय. 257 शिक्षक आहेत, 41 शिक्षकेतर कर्मचारी आहेत, असे 298चा स्टाफ आहे आपला. 10,000 विद्यार्थी आपण असंच सांगतो असं नाही, खरंच 10,000 विद्यार्थी आहेत. 5-25 कमी असतील, परंतु 10,000चा आकडा जवळपास आपण गाठलेला आहे. 10,000 विद्यार्थी आपल्याकडे असे या सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं काम हे आपले प्राचार्य यांनी ठेवलं आहे. आपले एकत्र कुटुंब आहे आपलं.
हे आपलं एकत्र कुटुंब आहे आणि एकत्र कुटुंबामध्ये आपण दरवेळेस विद्यासंकुलाचा एकच सत्कार करत होतो, पण जरा यावेळेस जरा वेगळं काहीतरी करावं असं वाटलं म्हणून आपण प्रत्येक विभागाला वेगळा सत्कार करण्याची संधी दिली. त्याचा अर्थ आपण वेगळे होत असे नाही, आपण एकत्र कुटुंब आहोत. फक्त आपल्या एकाच घरातल्या प्रत्येक सदस्याला आपण या ठिकाणी आजचं हा सत्कार करण्याची आपण काय केली संधी दिलेली आहे. कुटुंब मात्र आपलं एकत्र आहे आणि असेच एकत्र कुटुंब शेवटपर्यंत राहो. मी 8 महिन्यानंतर रिटायर होणार आहे, पुढेही असंच चालू राहावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या प्रत्येक पुरस्कारासाठी सर योग्य आहेतच. या ठिकाणी मी सरांना अशा एक शुभेच्छा किंवा देतो की मी त्यांच्यापेक्षा मोठ्या शुभेच्छा देऊ शकतो. वयानं मोठा आहे, पदानं लहान आहे, तर त्यांना उत्तरोत्तर त्यांनी असंच कार्य करत राहावे आणि त्यांनी या ठिकाणी असेच त्यांना पुरस्कार मिळत राहो आणि काही दिवसानंतर आणखी एक मोठा पुरस्कार त्यांना मिळो अशी एक या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या या ठिकाणी अध्यक्षीय वाक्यांनी या ठिकाणी संपवतो. सर्वांना एक विनंती आहे की बाहेर गेल्यानंतर 2 काउंटर लागलेले आहेत, एक महिलांचा काउंटर असेल आणि एक पुरुषांचा काउंटर असेल. प्रत्येकानं जेवण करून घ्यावं. 1 नंबर वर्गासमोरचा काउंटर हा पुरुष वर्गासाठी असेल आणि 7 नंबर वर्गासमोरचा जो काउंटर आहे तो महिला वर्गांसाठी आहे. सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा अशी सूचना आपण ग्रुपवर पण टाकलेली आहे. पुन्हा या ठिकाणी परत एकदा सांगतो आणि या ठिकाणी संयोजकांनी अध्यक्ष म्हणून माझी जी नियुक्ती केलेली आहे, निवड केली, मी त्या पदाला लायक आहे नाही मला माहिती नाही, परंतु त्याबद्दल मी संयोजकाचे त्यानंतर आभार प्रदर्शन. ऋणानुबंधाच्या अशाच आपुल्या टिकून राहाव्यासाठी निरोप करून काही क्षणातच पुन्हा भेटण्यास ओढ असणारी हृदयामध्ये स्नेह असावा होती. सौ कांबळे मॅडम येत आहे आभार प्रदर्शनासाठी. मी कांबळे मॅडमला विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं आवाहन करावं. खूप खूप शुभेच्छा देते आणि माझ्या आभार प्रदर्शनाच्या 4 ओळी. भेटी तुमच्या आले आहे पूर्णाहुतीच्या कातरवेळी, भेटी तुमच्या आले आहे पूर्णाहुतीच्या कातरवेळी, सुचल्या तशा सादर करते आभाराच्या 4 ओळी. तुमच्या माझ्या ओठामधून एकच आता सूर निघावा, तुमच्या माझ्या ओठामधून एकच आता सूर निघावा, कृतज्ञतेचा सोहळा बनवणे मैफिलीचा या शेवट व्हावा, मैफिलीचा या शेवट व्हावा. आजच्या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष उपमुख्याध्यापक श्री शिंदे सर, सत्कारमूर्ती आदरणीय प्राचार्य माननीय श्री पाडवे सर, सर्व माध्यमाचे मुख्याध्यापक इंग्रजी माध्यम, मराठी प्राथमिक माध्यम, पर्यवेक्षक, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्याबद्दल आभार मानते. मनपूर्वक आभार. सन्माननीय उपमुख्याध्यापक आणि कार्यक्रमाचा अध्यक्ष यांचाही मनपूर्वक आभार. सर्व विभाग प्रमुख, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांचाही मनपूर्वक आभार. आणि बऱ्याच वेळापासून आपण एकाच ठिकाणी बसून राहण्यास माझे सर्व सहकारी यांचं सुद्धा मनापासून आभार.